काटगाव येथील बौद्धवाडी स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर. लाकडे ग्रामपंचायतीच्या समोर. तुळजापूरचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांच्या मध्यस्थीने प्रश्नावर तोडगा. तुळजापूर तालुक्यातील काटगाव बौद्ध वस्तीमधील नागरिक अनिल पांडुरंग गोरसे यांचे निधन झाल्याने मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावातील त्रस्त नागरिकांनी आंदोलन करत अंत्यविधीसाठी बौद्ध वस्तीतील नागरिकांनी लाकडे चक्क ग्रामपंचायत समोर आणून टाकले आहेत. स्मशानभूमीकडे मृतदेह घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. वेळोवेळी वरील विषयावर जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव, गटविकास अधिकारी तुळजापूर, तहसीलदार तुळजापूर यांच्याकडे अनेक वेळेस पाठपुरावा केला, परंतु बौद्ध जनतेच्या अर्जाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली गेलेली आहे. सदरील समस्येकडे कोणीही लक्ष न दिल्याने हा प्रस्ताव धुळखात पडून होता. गावकुसाबाहेर बौद्ध वस्ती आणि स्मशानभूमी आहे. केवळ बौद्धांचीच नव्हे तर संपूर्ण गावाची आहे आणि शेतकरी आणि गावकरी सुद्धा याच रस्त्यावरून ये जा करत असतात. बौद्ध जनतेचा हा महत्त्वाचा प्रश्न असून या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने आज हे प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. बौद्ध समाज या ठिकाणी मृतदेह घेऊन समोर थांबलेला असताना सनदशीर मार्गांचा अवलंब करून तुळजापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, सर्व नागरिक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमोर या विषयाला अनुसरून तोडगा काढण्यात आला. हा प्रश्न बौद्ध नागरिकांचाच नव्हे तर संपूर्ण गावकरी शेतकरी यांचा आहे आणि खूप मोठा आहे. हा प्रश्न नक्कीच मार्गी लावू. यामध्ये नदी साफ करणे, एस्टिमेट तयार करणे आणि विषयाला अनुसरून आपण सर्वजण माननीय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न मार्गी लावू. परंतु सध्या आचारसंहिता चालू आहे आणि यावेळी आम्ही निवडणुकीची कारवाई चालू आहे. आचारसंहिता संपताच आपण या प्रक्रियेस प्रारंभ करू असे सांगत मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी गावातील प्रथम नागरिक अशोक माळी, ग्रामसेवक संजय घोंगरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कांबळे, शशिकांत गोरसे, पोपट गोरसे, सोमनाथ कांबळे, दिगंबर गोरसे, मिलिंद कांबळे, प्रशांत गोरसे, लक्ष्मण गोरसे, चंद्रकांत कांबळे, चंद्रकांत गोरसे, शिवाजी साखरे, मिलिंद सोनवणे, खंडू गवळी, मधुकर जाधव, भागवत साखरे, भागवत प्रथम गोरसे आदींसह बौद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकार अमृत महोत्सव साजरा करते, परंतु आमच्या वाटेला नरक आहे. आमच्या समाजाची स्मशानभूमी हरणाच्या पलीकडे आहे आणि मध्ये जो काही स्पेस आहे तिथं पाणी असतं खूप आणि हे अंतर खूप जास्त आहे. त्याच्यामुळं आम्ही अंत्यविधीसाठी मृतदेह खांद्यावरती नेताना कित्येक वेळा ते खाली पडलेले आहे. आम्ही अंत्यविधीस जाताना आमच्या समाजातील वृद्ध, लहान मुले आणि अनेक माणसं खाली पडून त्यांना दुखापत झालेली आहे. आम्ही त्यांचा उपचार केलेला आहे. हा प्रकार जवळपास 30 वर्षापासून चालू आहे. विकासाची गंगा आमच्यापर्यंत आली नाही. आमची मागणी काय की हे सरकार जातीवादपणा करते, इथलं शासन जातीवादपणा करते. आमची मागणी काय की स्मशानभूमीकडे जाणारा जो काही रोड आहे, नदी आहे, त्यावरती पूल व्हावा, एवढी आमची मागणी आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने प्रस्ताव कुणाला पाठवली आहे की संबंधित दलित युवकाने संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव दिलेला आहे का? हो, दिलेला आहे. आम्ही कलेक्टर साहेब, CO साहेब, SP साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदनं दिलेले आहेत आणि याबद्दल आम्ही त्यांना सूचित केलेले आहे. जर आमची मागणी नाही झाली तर सर आम्ही ग्रामपंचायतीच्या समोर इथं दहन करू असे आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे. मौजे काटगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील सरपंच अशोक माळी या ठिकाणी उपस्थित आहेत की सध्या या ठिकाणी दलित वस्तीतले सर्व नागरिक त्रस्त झालेले होते की त्यांच्या स्मशानभूमीसाठी जाणे येण्यासाठी रस्ता नाही, प्रेत नेण्यासाठी रस्ता नाही. या संदर्भात लाकडी सुद्धा ग्रामपंचायतीच्या समोर आणून टाकलेली होती. तर याबद्दल आपली भूमिका काय, पाठपुरावा आपण केला आपल्या स्तरावरती? सर, आमच्या गावातील एक शिक्षक मुलं म्हणजे माझे मित्र अण्णाराव पोरसे आज मयत झाल्यामुळे दलित वस्तीच्या समाज बांधवाचा विषय असा होता की हाना नदीच्या पुलाचा विषय काय, तर नदीमध्ये पाण्यानंतर जाता येत नव्हतं. म्हणून तरी काय केले, ग्रामपंचायतीसमोर लाकडं जण वगैरे आणून टाकले. त्यांचा निवेदनचा विषय काय होता, आमच्या नदी काढवा हाना झाली तर नदीचा पूल झाला पाहिजे, दलित वस्तीचा रस्ता झाला पाहिजे, दलित वस्तीवर फार अंबड पाहिजे, असे अनेक निर्णय होते. परंतु आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी बिडू साहेब काटगावमध्ये आले
आल्यानंतर एक समस्या म्हणून माहिती घेतली सगळ्याची आणि आज आचारसंहिता चालू असल्यामुळे आम्हाला काय काम करता येणार नाही, पण आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही काम पूर्ण करू. मी माझ्या सर्व ग्रामपंचायत लेवलनं एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना, एक शिवसाहेबांना, एक व्हिडिओ साहेब पत्र दिलंय, आमदार साहेबांशी बोलणं झालंय आणि नदीचा एस्टिमेट सुद्धा काढलेला आहे आणि एस्टिमेट काढून आम्ही 1 महिन्याच्या आत आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही काम पूर्ण करू असं आपण व्हिडिओ साहेबांनी सरपंच गावच्या शब्द देतो.